नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत. अमेरिकेच्या वर्चस्वाला शह देणारा असा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक प्लॅटफॉर्म डीपसीक चीननं तयार केला आहे आणि त्याच्यानंतर जगभरातल्या अर्थव्यवस्थेला मोठे हादरेच बसलेत. मला वैयक्तिक विचाराल तर जेमिनी असेल, ChatGPT असेल किंवा परप्लेक्सिटी असेल, हे सगळे प्लॅटफॉर्म मी सातत्यानं वापरतो. आणि आम्ही एक AIची एक सिरीजच महाराष्ट्राला आता दाखवत आहोत. एक तर ऊस शेतीतला कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रयोग, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती असलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा AIचा प्रयोग, बेडशीट क्लिनिंगमध्ये असलेला AIचा प्रयोग, सह्याद्री रुग्णालयातला पुढच्या 16 तासामध्ये AIच्या मदतीनं रुग्णांच्या शरीरामध्ये काय बदल होतील हा सांगणारा प्रयोग. असे किती प्रयोग तुम्ही आज NDTVवरती बघितलेले आहेत. त्यामुळं ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवाच्या पुढच्या प्रगतीच्या दृष्टीनं खूप उपयोग होईल असं म्हणतात. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रमुखांची मी मुलाखत केली, जे UK गव्हर्नमेंटचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भातले सल्लागार आहेत. आणि UK गव्हर्नमेंटने असं म्हटलेलं आहे आणि अमेरिका पण तसा विचार करते आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं त्यांच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठी चालना मिळेल. आपल्याकडे पण काल महाराष्ट्र राज्यानं AI साठीचं एक स्वतंत्र विद्यापीठ घोषित केलं. श्री आशिष शेलार असं म्हणतायत की महाराष्ट्र हे कृत्रिम बुद्धिमत्ते संदर्भामध्ये एक वेगळं धोरण आणणारं पहिलं राज्य ठरेल. माझ्या मते तेलंगणानं त्याची खूप आधीच सुरुवात केलेली आहे. पण ज्या डीपसीक बद्दल आपली चर्चा आहे ती आज श्री अच्युत गोडबोले सर माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. एक तर तुम्ही उत्तम पुस्तकांचे लेखक आहात, IT व्यवसायाशी निगडीत आहात, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्थव्यवस्था कळते. ह्या तिन्हीचा संयोग असलेला महाराष्ट्रातला इतका उत्तम अभ्यासक आज तरी आणि खरंच कदाचित देशपातळीवरती पण नसेल. पण अगदी सुरुवातच अशी करू की आपण डीपसीक काय आहे, विशेषतः अमेरिकेच्या गुंतवणुकी AI वरती आणि ह्या डीपसीकमध्ये असलेली गुंतवणूक, आणि स्पेशली अमेरिकेने खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा चीनचं हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं मॉडेल. त्याचं म्हणजे पहिल्यांदा आपण डीपसीकच्या अगोदरचं डीपसीक हे लार्ज लँग्वेज मॉडेलचं एक हे आहे. त्याचा इतिहास थोडासा बघितला पाहिजे. मी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि इंडस्ट्री 4.0 सगळी पुस्तकं लिहिली, पण ती पण मशीन अँड डीप लर्निंग पर्यंत आलेली होती. ChatGPT होते एक बारीक चॅप्टर आहे, पण अजूनही लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे काय हे अजूनही पूर्णपणे उलगडलेलं नव्हतं त्या काळात. जेमतेम येत होतं. आणि 2022 साली ChatGPTने GPT-4 हे अनाऊन्स केलं आणि त्यावेळेला धुमाकूळ माजला. म्हणजे एकंदरीत काय झालं की लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये म्हणजे कसं चालतं हा वेगळा मुद्दा आहे, पण आपण विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तरं देतो. म्हणजे अगदी आपण खरं गुगलमध्ये सर्च करू शकतो, कुठलाही प्रश्न विचारू शकतो, पण त्याचा फरक असा की आपल्याला एखादं उत्तर मिळवण्याकरता गुगलमधले अनेक सर्चेस स्वतः हे करावे लागतील. म्हणजे एक उत्तर मिळालं पण आणखीन या स्टेटमधलं आहे का, तर आपण आपल्या इंग्रजी किंवा मराठी भाषेत आपण प्रश्न विचारणं आणि त्यात धाड 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 उत्तर येणं, किंवा मला उद्या हा पेपर द्यायचा आहे तर अपेक्षित मला 3-4 पेपर काढून दे असं सांगणं, तर हे काम लार्ज लँग्वेज मॉडेल जे करायला लागले. LLMs हे म्हणजे ChatGPT कविता करायला लागला, लेख लिहायला लागले. त्यामुळे जर्नलिस्टचं काम काय होईल, ग्राफिक डिझायनर्सचं काम काय होईल, नंतर उद्या वकिलांचं काम काय होईल, शिक्षकांचं काम काय होईल, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण तू इतकी चांगली उत्तर द्यायला लागले. ट्रान्सलेटर्सचं काय होईल, अजून ट्रान्सलेशन पूर्ण चांगलं होत नाही, म्हणजे 60-70% होतं इव्हन गुगल ट्रान्सलेटचं होईल. पण जसा त्याला जास्त डेटा मिळेल तसा तो आणखीन शिकत जाईल आणि त्यामुळे ट्रान्सलेशन सुद्धा उद्या ह्या सगळ्यांचे ड्रायव्हर्स कार असेल तर ड्रायव्हर्स जातील वगैरे, असं हे लगेच जाणार नाही, पण एक 5-10-15 वर्षात काय होईल. आणि त्यामुळे लोकांची खळबळ माजली की ह्याचं ChatGPTचे परिणाम काय होतील लार्ज लँग्वेज मॉडेलचे. त्याच्या अगोदरपासूनच हे सगळं चालू झालेलं होतं. म्हणजे खरंच त्याची जर का त्याचा इतिहास बघायला तर पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शब्द 1956 साली डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये निघाला. त्यानंतर एक्सपर्ट सिस्टम्स निघाल्या की डॉक्टरचं की वकिलाचं की इंजिनिअरचं सगळं ज्ञान हे आपण कम्प्युटरमध्ये घालावं आणि मग त्याला प्रश्न विचारावेत आणि आपण मग त्यातनं उत्तरं घ्यावी. ते फार काही यशस्वी झालं नाही. एकीकडे रोबोटिक्स चालू होतं, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगने मात्र उडी मारली. म्हणजे आपण आज मोबाईलमध्ये आपल्या भाषेमध्ये बोलू शकतो. नाही पूर्वी जावा C मध्ये ते ठराविकच तऱ्हेने आपण प्रश्नोत्तर करू शकत होतो. त्यामुळे आपण त्या तऱ्हेने बोलायला लागलो म्हटल्यानंतर टेक्स्टमध्ये सर्चेस नॅचरल लँग्वेजमध्ये आपल्याला करता यायला लागले आणि ती फार मोठी उडी होती. 2000च्या नंतर मशीन अँड डीप लर्निंगचा उदय झाला आणि त्याचं केवळ कारण असं की मशीन अँड डीप लर्निंग साठी
आपल्याला दोन गोष्टी लागतात. एक डेटा लागतो आणि पॉवरफुल सीपीयूज लागतात. त्यावेळी जे सीपीयूज होते ते तेवढे पॉवरफुल नव्हते. ते जीपीयूज म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स जे आले, जे आपण व्हिडिओ गेम्समध्ये वापरतात वगैरे, त्याचा उदय एनव्हिडियाने पहिल्यांदा काढले आणि त्यांना वाटलं की याचं काय फक्त गेम्समध्ये वापर होईल, पण त्यांचे स्टॉक्स सुद्धा बराच काळ वाढले नाहीत खरं म्हणजे. पण जेव्हा मशीन आणि डीप लर्निंग वाढायला लागलं, मशीन डीप लर्निंगचा साधा अर्थ असा की आपला मेंदू जसं काम करतो त्याचप्रमाणे आपण न्यूरल नेटवर्क, आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात आणि त्याचं नेटवर्क असतं, तसं कृत्रिम तऱ्हेने आपण न्यूरॉन्सचं असं एक नेटवर्क तयार केलं, पातळ्या तयार केल्या की कुठल्या पातळीत हजारो न्यूरॉन्स आहेत, त्यातला प्रत्येक न्यूरॉन अगोदरच्या पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे आणि पुढच्या न्यूरॉन पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे. आणि मग अशा पातळ्या खूप जास्त असतील त्याला डीप लर्निंग म्हणतात. आणि प्रत्येक पातळी काहीतरी कन्क्लुजन कडून पुढे देते काही वेट्स, मग त्याचं किती महत्व आहे त्याला वेट्स म्हणतात. आणि ते त्यातून पुढच्या पातळीत पुढची आणखीन त्या पुढच्या असं करत करत शेवटल्या पातळीला कन्क्लुजन काढलं जातं. ते जर का बरोबर आलं नाही तर पुन्हा बॅक प्रॉपगेशन करून पुन्हा ती वेट्स बदलण्यात येतात आणि ते कन्क्लुजन बरोबर येईपर्यंत त्याला त्याला ट्रेनिंग म्हणतात. ह्याला ट्रेनिंग द मॉडेल म्हणतात. मग डेटा इनपुट द्यायचा आणि त्यातनं पॅटर्न शोधायचे किंवा डेटा इनपुट द्यायचा आणि मांजर ओळखायला शिकवायचं, कुत्रा ओळखायचं, कुठली वस्तू ओळखायला शिकवायची. असे सगळे म्हणजे सुपरवाइज आणि अनसुपरवाइज असे दोन प्रकार आहेत. पण मुख्य म्हणजे डेटामधनं कन्क्लुजन काढणं हे मशीन आणि डीप लर्निंगचं काम होतं. ते वेगवेगळ्या पातळ्यांमधनं ते केलं जात असेल. ते पातळ्यातलं वेट्स आणि त्यालाच पॅरामीटर्स म्हणतात. ते पॅरामीटर्स फार महत्वाची भूमिका बजावतात इथे लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये, LLM मध्ये. तर त्या पातळ्या जास्त असतील त्याला डीप लर्निंग म्हणतात आणि त्या सगळ्यामध्ये अर्थातच ANN आपण वापरतो, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क वापरतो. आता झालं काय की 2017 साली एक पेपर पब्लिश झाला, अटेन्शन इज ऑल यू नीड, आणि तो पेपर गुगलमध्ये पब्लिश झाला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या पेपरमध्ये ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर डिस्क्राईब केलं होतं, जे LLM लार्ज लँग्वेज मॉडेलचं बेसिस आहे. मग हा तिसरा टप्पा होता. म्हणजे पहिल्यांदा सिम्बॉलिक ज्ञान देऊन त्यातली उत्तर मिळवायची, म्हणजे एक्सपर्ट सिस्टम्स वगैरे. दुसरा मशीन अँड डीप लर्निंगचा, आणि तिसरा लार्ज लँग्वेज मॉडेलचा. लार्ज लँग्वेज मॉडेलचा मशीन लर्निंगचाच एक भाग आहे. पण त्यामध्ये फरक असा की तो नवीन तयार करतो, म्हणजे त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात. म्हणजे त्याला आपण सगळं टेक्स्ट दिलं समजा की त्या टेक्स्टवरून तो शिकतो आणि तो नवीन शब्द तयार करतो. आपण टाईप करताना पुढचा शब्द तो सुचवतो आपल्याला. आणि तो आपण आय एम गोइंग टू समजा पुणे, मी पुण्याला बऱ्याच वेळा जात असेल तर तो पुणे 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 हे करेल आणि पुणे ॲक्सेप्ट केलं आणि टू म्हटलं की मी पुण्याला मग कशाला जातो, म्हणजे पोहायला जातो कशाला, ते माझ्या आत्तापर्यंत मी कसं गेलेलो, माझं टेक्स्टचे मेसेजेस सगळं शोधून तो मग ते पुढचं मी जनरेट करतो तो. शिवाय आपण त्याला काही प्रश्न विचारले तर तो आत्तापर्यंत न केलेल्या गोष्टी तो करू शकतो. म्हणजे असं समजा आता पंडित नेहरू जिवंत असते तर पंडित नेहरूंनी आता स्वातंत्र्यदिनी कुठलं भाषण केलं असतं असं जर का विचारलं तर गुगलला ते शक्यच नाही. आपण क्वेरी घातली तर ते देता येणार नाही. पण समजा ChatGPT विचारलं तर काल्पनिक नेहरूंची सगळी भाषणं पूर्वीची त्याला फीड केलेली असतात, तेव्हा त्याला माहित असतं की शब्द कुठे वापरतात काय, आणि त्याने आत्ताची परिस्थितीमध्ये भाषण कसं दिलं असतं हे तो कन्स्ट्रक्ट करू शकतो, हे नवीन जनरेट करू शकतो. म्हणजे त्याला जनरेटिव्ह AI असं म्हणतात. आता या सगळ्यामध्ये 3 प्रकारचे इंटेलिजन्स आहेत, नॅरो इंटेलिजन्स, जनरल इंटेलिजन्स आणि सुपर इंटेलिजन्स. तर नॅरो इंटेलिजन्स केव्हाच आपण क्रॉस केलेलं आहे. म्हणजे आपल्याला उपयुक्त अशा गोष्टी, म्हणजे साफ करणं रोबॉट्सनी, किंवा कन्व्हेयर बेल्टवरती विचित्र असा पदार्थ असतो तो उचलून धरणं, किंवा आणखीन आता अलीकडे स्वयंपाक करणं अमतूक वगैरे, किंवा डायग्नोसिस करणं वगैरे, किंवा चेहरे ओळखणं. तर हे नॅरो इंटेलिजन्स झाला. आता जनरल इंटेलिजन्समध्ये माणसाच्या इक्विव्हॅलंट आपण जेव्हा इंटेलिजन्स येईल तर ती इंटेलिजन्समध्ये म्हणजे माणसासारखं वागणं जर का असेल तर 2 भाग आहेत. एक इंटेलिजन्स म्हणजे तर्क, रिझनिंग हा जो प्रकार आहे. आता उदाहरणार्थ GPT-4चा IQ हा 155 आहे. आपण IQ आइन्स्टाईनचं किती होतं? 160 होता. मग आता IQ काढण्याकरताचे प्रश्न आपण विचारले तेच जर का ChatGPT दिले आणि त्यांनी उत्तर दिली तर तरी मोजलं की 155. GPT-5 जेव्हा येईल तर 1400 का 1600 काहीतरी असेल असा अंदाज आहे. एक्स्ट्रीमली हाय. म्हणजे तो रिझनिंग मध्ये कम्प्युटर नक्कीच पुढे जाईल माणसाचं, आणि अगदी 1-2 वर्षात. पण हे फ्युचरिस्टिक डीप सीक बद्दल हा सांगतो. पण यामध्ये रोबोटिक्स मधली प्रगती जर का झाली तर ते सुपर इंटेलिजन्स पण म्हणजे माणसासारखेच हालचाली करायला लागला आणि इंटेलिजन्स वाढला तर तो माणसाच्या पेक्षा जास्त जड होईल.
आणि तो निर्णय स्वतःचे स्वतः जर का घ्यायला लागला, ही झाली भीती. नाही, पण एस्पेशली चॅट जीपीटी नंतर ती भीती वाढली प्रचंड, कारण तो स्वतः विचार करायला लागला, स्वतः आणि निर्णय घ्यायला लागला. तर आता काय झालं की या सगळ्यामध्ये वापरण्यात येतो तो मोठा डेटा, आणि तो डेटा अमेरिकन कंपन्यांच्या मालकीचा, गुगल, फेसबुक, अमुक तमुक, आणि ते प्रोसेस करण्याकरता म्हणजे ते 2 स्टेप्स असतात. एक म्हणजे ते मॉडेल तयार करणं, दुसरं म्हणजे वापरणं, म्हणजे ट्रेनिंग मॉडेल आणि इन्फरन्स मॉडेल. त्या ट्रेनिंग मॉडेलला प्रचंड डेटा लागतो, आणि त्याच्यातून ते टोकन्स आणि व्हेक्टर त्यात शिरायला नको, पण ते अनेक तऱ्हेची जी हे असतात नंबर्स असतात त्याचे, तर ते खूप मोठे त्याला लागतात. म्हणजे तर ते 771 बिलियन असे त्याला ते लागत होते, म्हणजे पॅरामीटर्स त्याला म्हणतात. तर ते पॅरामीटर्स एवढे मोठे प्रोसेस करणं, त्याच्याकरता प्रचंड मोठे जीपीयूज म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स अतिशय पॉवरफुल अशी 6000 वगैरे अशी 10,000 अशी ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स लागायची. बरेच तास, दिवस, महिने वगैरे लागून त्याला ते ट्रेनिंग द्यायचं, आणि त्या टेक्स्टचं किंवा इतर गोष्टींचं तो त्याचं रिप्रेझेंटेशन करायचं, थोडक्यात मॉडेल बनवायचं, ते लक्षात ठेवायचं एका तऱ्हेने. आपण ते थोडं लॉसी होतं, म्हणजे आपण झिप फाईल करतो तेव्हा ते लॉसलेस असतं, ते पुन्हा उघडतो तेव्हा येतात की एकही आपलं गेलेलं नसतं काही, पण इथे लॉसी असतं. म्हणजे पूर्ण नॉलेज जे असतं विकिपीडिया आणि सगळं इंटरनेटवरचं, ते सगळं रिप्रेझेंट करणं शक्य नाही. आज 67,101 कोटी असे पॅरामीटर्स घातले होते, म्हणजे प्रचंड मोठे, हे लक्षात ठेवण्याकरता, त्यातली संबंध वगैरे, शब्द आणि त्यातले संबंध. तर ते त्यामुळे इतकं त्याला खर्च यायचा, तर 100 मिलियन, मेटाच्या याला 60 मिलियन असा डॉलर्स असा खर्च यायचा. त्यामुळे ते फक्त त्या कंपन्यांना शक्य आहे. डेटाही त्यांच्या मालकीचा आहे, जीपीयू त्यांच्याकडे आहेत, ते एवढ्या श्रीमंत आहेत. भारताला काही शक्य नाही, चीनला काही शक्य नाही. त्यातनं ट्रम्पनी काय केलं की यांची प्रगती खुंटावी म्हणून या सगळ्या जीपीयूज होती बंधनं घातली. आम्ही जीपीयूज एक्सपोर्टच करू देणार. जो बायडनच्या काळात झालं ट्रम्पने. पण मी हा प्रश्न द इकॉनॉमिस्ट मध्ये जो आता लेख आलेला आहे, त्या लेखामध्ये 3 गोष्टी म्हटल्यात. एक तर चीनच्या ह्या डीपसीकमुळे अमेरिकन वर्चस्वाला मोठा शह. दुसरा, ज्या खर्चाचा तुम्ही विषय काढला होता, तिकडे चॅट जीपीटी सारखं किंवा तत्सम कुठलंही कृत्रिम बुद्धिमत्तेचं मॉडेल करण्यासाठी 16 मिलियन्स वगैरे किंवा बिलियन्स मध्ये गेले, हे फक्त 5 मिलियन मध्ये झालेलं. 5.6 करेक्ट, 5. तर ह्या 2 गोष्टी का महत्वाच्या? मूळचा माझा तोच प्रश्न आहे की ह्या सगळ्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये डीपसीकनं काय केलं? नाही, डीपसीकने काय केलं, पहिल्यांदा इतके मोठे पॅरामीटर्सची आपल्याला गरज आहे का, असं स्पॅरसिटी असं त्याला हे म्हणतं की कमीत कमी खर्चात आपण हे केलं आणि कमीत कमी वापरून ते एवढ्या सगळ्या पॅरामीटर्सची गरज आहे का, हे एक. आणि ते संबंध स्टोअर करण्याकरता आपल्याला एवढी मेमरी लागते का? 2. उदाहरणार्थ 32 डेसिमल पर्यंत एक आकडा पूर्वी स्टोअर केला जायचा चॅट जीपीटी मध्ये, तर 32.8च केलं तर काय हरकत आहे? त्यांनी काय बेसिकली काय 1% 0.01% अॅक्युरसी कमी होईल, पण तेवढी चालते आपल्याला असं. पण त्यामुळे मेमरी एवढी प्रचंड कमी झाली, प्रोसेसिंग स्पीड भयंकर वाढला, आणि पॅरामीटर्सची संख्या सुद्धा त्यांनी कमी केली एवढ्या. कारण काय असतं की इतकं मोठं टेक्स्ट आहे, त्या टेक्स्टमध्ये हेमिंग्वेचं कादंबरीचं इतकं जागतिक नॉलेज, म्हणजे इतके अक्षरशः कोट्यावधी पॅरामीटर्स ते स्टोअर केलेले, तर तेवढ्याची गरज लागते का? प्रत्यक्ष वापरात येणारे पॅरामीटर्स खूप कमी असतात. करेक्ट. सो त्यांनी असं युक्ती काढली की त्यांनी जे जास्तीत जास्त वापरात येणारे पॅरामीटर्स ते वापरले, आणि पुन्हा ते साठवण्याकरता ती लांबी पुन्हा कमी केली, आणि त्यामुळे जीपीयू सुद्धा वेगळा वापरला, आणि खर्च कमी झाला. जीपीयू सुद्धा वेगळा वापरला. म्हणजे जीपीयूचं सगळं टॉप मॉडेल होतं, त्याच्या जुनं मॉडेल एनव्हिडियाचंच मॉडेल वापरलं, पण त्यांनी मला वाटतं H100च्या ऐवजी दुसरं काही, म्हणजे ते कमी ह्याचं वापरलं, आणि त्याला फक्त 2 महिन्यात त्यांनी ट्रेन केलं. आणि त्याचे आता सगळं रिझनिंग म्हणजे आर्म त्याला रिझनिंग म्हणतात, तर ते जे मॉडेल काढलं ते चॅट जीपीटी आणि इतर सगळ्या मॉडेल्सच्या जवळपास इक्वल. आता इनफॅक्ट त्याची अॅक्युरेसी 95% मोर दॅन चॅट जीपीटी. बरोबर. हाऊ इज पॉसिबल? हा, पण म्हणूनच त्यांनी बेसिकली रिझनिंग मध्ये त्याला रिइन्फोर्समेंट लर्निंग असं म्हणतात. म्हणजे त्यांनी लहान मूल जसं चालायला शिकताना चालतं, अडखळतं, पुन्हा पडतं, म्हणजे स्वतः शिकतं, म्हणजे स्वतःला रिवॉर्ड पनिशमेंट तर देते. रिइन्फोर्समेंट लर्निंग रिवॉर्ड अँड पनिशमेंट वरती जाऊन बिहेव्हिअरल सायकोलॉजी
म्हणजे तो मुलगा तो पडला एखाद्या खड्ड्यात, त्याला कळतं की अरे असं चाललं तर बरोबर नाही. भिंतीला सुद्धा करताना तसं भिंतीला धरून चालतो, तेव्हा पायाचे जॉईंट्स मध्ये किती त्याचं पायाचं अंतर किती असलं पाहिजे, नाही तो घसरून पडेल. हे सगळं तो एकदा घसरून पडतो, मग पुन्हा उभा राहतो, मग अंतर कमी करतो, पण तो रिवॉर्ड पनिशमेंट मधनं तो शिकत जातो. तसं हे मॉडेल स्वतः शिकत जातं. आणि हा प्रकार जो म्हणजे त्यामुळे इतकं कमी खर्चात त्यांना ते सगळं ट्रेनिंग हे जमलं. ट्रेनिंग मॉडेल नंतर इन्फरन्स मॉडेल फार काय अवघड नसतं. ओके, मग आता 3 प्रश्न आहेत. एक, तुमच्या बोलण्यात आतापर्यंत जे मला कळालं ते, एक तर हे खूप स्वस्तात केलं, जे गरजेचं नव्हतं तो पार्ट त्यांनी बाजूला केला, ॲक्युरेसी पण आणली. आता 2 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एक तर जो बायडननी त्याची त्यांना मिळू नयेत म्हणून जे काही रिस्ट्रिक्शन्स लावले त्याच्यानंतर ते त्यांनी केलं. माझा प्रश्न फार चायना स्पेसिफिक आहे. हे चीनला कसं जमलं? मला असं वाटतं की चीनमध्ये पहिली गोष्ट, चीनमध्ये शिक्षणावर खूप मोठा भर आहे. ओके. R&D वरती खूप भर आहे. म्हणजे 80s पासून माझं नेहमीच म्हणणं असतं, आपल्याकडे डायनिंग टेबलवर बसून नेहमी साऊथ कोरिया बघा, जपानमध्ये बघा, असं सगळं सांगण्याची पद्धत आहे. पण त्या सगळ्या चीनकडे बघा, नाही, या सगळ्या देशांनी, चीन, जपान, साऊथ कोरिया, हाँगकाँग, सिंगापूर आणि पण युरोप, अमेरिका, या सगळ्या सरकारांनी शिक्षण, आरोग्य, रस्ता, पाणी, वीज ह्याच्यावर प्रचंड खर्च केलेला आहे पूर्वी. म्हणजे जपानमध्ये 1879 मेजी रेस्टोरेशन त्याला म्हणतात, त्याच्यानंतर पण या सगळ्यामध्ये सरकारांनी प्रचंड खर्च केला. चीननी सुद्धा म्हणजे अगदी माओच्या काळापासून आणि 80s मध्ये तर प्रचंड खर्च केला. तर ते सुशिक्षित आणि सुदृढ अशी म्हणूनच सगळं कारखाने, जगाचा कारखाना चीन बनण्याचं कारण त्याचं की त्यांनी चीनला निवडलं, भारताला नाही निवडलं. पण हे तांत्रिकदृष्ट्या कसं शक्य झालं? नाही, पण त्यांनी शिक्षणावर भर दिला. ओके. आणि त्यानंतर मग R&D वर त्यांनी भर दिला. चीन R&D GDPच्या 3% खर्च करतो, आपण 0.7% करतो. म्हणजे आपण चीन आपल्या 4-5 पट करतो, चीनचं GDP 4-5 पट आहे. एकंदर 25 पट ते R&D वर खर्च करतात. म्हणजे पहिल्यांदा चीनला कॉपी कॅट म्हणायचे, जसं जपानला म्हणायचं ना की कॉपी कॅट. त्यांनी पहिल्यांदा कॉपी करून हे केलं, पण नंतर रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं. म्हणजे मोटर अमेरिकन कारच्या ते खोलायच्या, आणि ते त्यांनी कसं केलं असेल म्हणून जपानी शिकले, मग जपानच्या कार खूप पुढे गेल्या, टोयोटा काय सगळं. तसं चीन कॉपी कॅट पर्यंत सुरुवात केली. पण आता ओरिजिनल रिसर्च अँड नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन म्हणतात तसं, म्हणजे दे वर फोर्स टू डू इट. गाळात हे झाल्यानंतर आणि त्यामुळे सुशिक्षित आणि R&D वर एवढा खर्च केलेला असल्यामुळे ते शक्य झालं. आपल्याला ते शक्य नसण्याचं कारण आपण एवढा खर्च केलेला नाही R&D वर, आणि शिक्षित माणसं नाही. डीप सीक मुळे काय परिणाम? एक तर डीप सीक मुळे एक शेअर मार्केट कोसळल्याचं कारण स्वतंत्र विचारणार आहे. शेअर मार्केट आपण त्याकडे येऊ. सगळ्यांचं का कोसळलं हे त्याला महत्व, म्हणजे अनेकांचं का कोसळलं. पण त्याचा परिणाम असा होणार आहे की आता 2, एक म्हणजे चक्क वॉरच चालू होईल चीन आणि कोल्ड वॉर. पूर्वी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन होतं, बर्लिन वॉर पडेपर्यंत 1990 पर्यंत. आणि पण आता जे वॉर होईल ते अमेरिका आणि चायना किंवा वेस्ट आणि चायना, इट्स ऑलरेडी स्टार्टेड. आता इनफॅक्ट झाल्यानंतर लगेच एक सायबर अटॅक झाला. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं ना की डीप सीकने सांगितलं की अमेरिकेमध्ये जे सर्वाधिक डाउनलोड केलं जात असलेलं ऍप आहे त्याचे आम्ही आता रजिस्ट्रेशन थांबवत आहोत, कारण आमच्यावरती आता सायबर अटॅक झाले. आणि रॉयटर्सने लगेच बातमी दिली की त्यांच्यावर सायबर अटॅक. आता ह्याच्या पुढे कोणी केला असला पाहिजे, मग अमेरिकन कोणी झाला की काय, मग तो असं. आता काय ह्याच्यामध्ये की या तांत्रिक बदल काय होतील हे मला जरा समजून घ्या. नाही, तांत्रिक बदल म्हणजे प्रश्न असा आहे की आता अफोर्डेबल झाल्यामुळे त्याच्यावर रिसर्च वाढेल. म्हणजे इनफॅक्ट डेमोक्रेटायझेशन त्याला म्हणतात, म्हणजे लोकशाहीकरण त्याला म्हणतात. आता पण फक्त दादागिरी अमेरिकेकडे, आमच्याकडे GPUs आहेत, आमच्याकडे डेटा आहे ट्रेन करायला, आणि ट्रेन करून आम्ही मोठी मॉडेल्स वगैरे बनवून तर ते इन्फरन्स काढून आम्ही हे करू. तर ते सगळं चाललं होतं. पण आता जगात 6 मिलियन म्हणजे काय, 50 कोटी, म्हणजे 50 कोटी काय कोणी अनेक इंडिव्हिज्युअल. आणि एक सहज गंमत म्हणून सांगतो, आता बर्कली युनिव्हर्सिटीनी, आजचीच बातमी आहे, बर्कली युनिव्हर्सिटीतल्या रिसर्चर्सनी $30 मध्ये तयार केलं. $30. आजची बातमी आहे. फक्त काय आहे की त्याला म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणण्याचे, त्याला स्मॉल लँग्वेज मॉडेल म्हणतात. म्हणजे आता असं आहे की लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे सगळं ज्ञान आहे. सगळं ज्ञान म्हणजे सगळी माहिती, सगळं इंटरनेट, वेब पेजेस, अमुक एवढ्याची गरज आहे का? मला समजा हॉस्पिटल चालवायचं आहे आणि हॉस्पिटलच्या संदर्भातलेच मला कन्क्लुजन काढायची आहे, तर मी एवढ्या सगळ्याची माहिती न देता सबसेट त्यातलं देऊ शकून मी ते ट्रेन करायला लागलो तर काय होईल? मग त्याला इनफॅक्ट आता असे अनेक वेगवेगळे की तुम्हाला मग
कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देईल असा मला चॅट बॉक्स कशाला पाहिजे. मला माझ्या स्पेसिफिक ह्याच्यात अगदी खूप तज्ज्ञ असलेले असेही प्रयत्न चालू आहेत. शिवाय आता ह्याचा जो पॅरामीटर्स कमी करून आणि त्यातली एफिशियन्सी वाढवून आणि जसं ह्यांनी केलं तसे करण्याचा प्रयत्न करून जनरल उत्तरं देण्याची सुद्धा त्याची किमती कमी करून उद्या 5.6 मिलियन 2 मिलियनवर पण येईल. आणि मग तसं जर का झालं तर अनेक कंपन्यांमध्ये ते वेगवेगळं होईल. आणि चॅट जीपीटीचं सगळ्यात महत्व आपला डीप सीकचं महत्वाचं भाग म्हणजे ओपन सोर्स आहे. सोर्स कोड, पण त्याचे तोटे पण आहेत. तोटे असे आहे जसं मेटानी पण त्यांचं हे जे लॅमा ना वाटतं ते ओपन सोर्स केलेलं आहे. ओपन एआयनी मात्र ते ओपन सोर्स केलेलं नाही. त्याची गोष्ट फार मजेदार आहे पण आपल्याला वेळ नाही. पण एलॉन मस्क जेव्हा सोडली ओपन आहे तेव्हा ते क्लोज झालं आणि ते फॉर प्रॉफिट झालं. त्याच्या अगोदर ते हे होतं म्हणजे फ्री होतं. आणि पण त्या सगळ्यामध्ये हे आता जर का ओपन सोर्स असल्यामुळे त्यात बदल करता येतील. म्हणून मगाचा मुद्दा आहे की जर का त्याला निर्णय घेता आले आणि ते निर्णय जर का मानवजातीच्या विरुद्ध असतील किंवा विचित्र असतील, कारण आतापर्यंत कसं आहे आपली जी कल्पना होती आपणच कंट्रोल करतो मशीनला, आपण सांगू त्याप्रमाणे मशीन वागणार असं जे होतं ते आपल्या हातातनं सुटत चाललंय. कारण मी एक सहज उदाहरण सांगतो की त्याला जोक सांगायला सांगितले ना की कुठलं तरी हत्ती, एक म्हातारा माणूस आणि उंदीर अशा 3 असलेले जोक सांगतो, तो कन्स्ट्रक्ट करून आपल्याला 3 जोक सांगतो. मग त्याला विचारलं की त्याचा तिसरा हा जोक कसा काय, तो जोक काय आहे, कारण आपली अपेक्षा असंच होईल असं वाटलं होतं पण असं झाल्यामुळे आपल्याला असं तो एक्सप्लेनेशन देतो. म्हणजे हे आता हे कुठे चाललंय हा प्रश्न. आणि आत्तापर्यंत ज्ञान त्याला दिलेलं नाहीये. ज्ञान किंवा जी माहिती इंटरनेटवरून विकिपीडियामधून जे काय सगळी त्याच्यापेक्षा वेगळं तो कन्स्ट्रक्ट करून उत्तर द्यायला लागला तेव्हा लोकांचे डोळे चमकले. आणि त्यामुळे तो आपल्या हाताबाहेर जाईल की काय स्वतःचा विचार करायला लागला. त्याच्यावर मग इंटेलिजन्स म्हणजे काय, कॉन्शियसनेस म्हणजे काय, अशा चर्चा जगभर चालू झाल्या. आणि त्याच्यामुळे हा जो जेफ्री हिंटन आहे ज्यांनी डीप लर्निंगचा म्हणजे बॅक प्रॉपगेशन अल्गोरिदम काढला, मागाशी सांगितलं जसं वेट्स ऍडजस्ट करणं वगैरे, तो अल्गोरिदम त्यांनी काढला पर्यंत आणि तो त्याला नोबेल प्राइज मिळाला. तो बाहेर पडला आणि हारारी सुद्धा तो शंका व्यक्त करतोय. स्टीफन हॉकिंगने पूर्वी बरेच लोक त्याच्यावरती बोलले. बरेच लोक. आता तुमच्या उत्तरातनं मला असं लक्षात आलं की डीप सीक मुळे ते स्वस्त असल्यामुळं अगदी पुण्यापासून ते जगभरातल्या कुठल्याही संस्था अशा पद्धतीचा वापर करून अधिक स्वस्त असलेलं कृत्रिम बुद्धिमत्तेचं साधन निर्माण करू शकतात. बरोबर, वापर तर. आता मला वेगळा प्रश्न आहे आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने. राहुल कुलकर्णी किंवा अच्युत गोडबोले किंवा आमचा हा निकेतन माने यांच्या आयुष्यात डीप सीकनी काय फरक पडणार? नाही, पहिली गोष्ट ते हा परीघ मोठा आहे ह्या प्रश्नाचा. नाही, ताबडतोब फरक पडेल अशातला भाग नाही. पण अशा तऱ्हेचे जे अनेक जेव्हा तयार होतील आणि त्याचे उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रात व्हायला लागतील आणि ते जर फ्रीली अवेलेबल असेल, जसे की आता फ्रीली म्हणजे जसे वकील आहे, जर्नलिस्ट आहे, वकील आहे, ग्राफिक डिझायनर आहे, अनेक म्हणजे स्टोरी लाईन तो लिहू शकतो, पेपर तपासू शकतो, पेपर काढू शकतो, म्हणजे त्याचे असंख्य आहेत. म्हणजे शिक्षण क्षेत्रात चिकार आहेत, आरोग्यात चिकार आहेत, डायग्नोसिस आहे. तर हे सगळं जेव्हा होईल त्यावेळेला त्याला वेळ लागेल, 5 मॅच्युअर व्हायला वेळ लागेल, 5 वर्ष तरी लागतील. पण म्हणून माझं नेहमी सांगणं असतं लोकांना की काही नाही, यामुळे काय होणार नाही, सगळे जॉब काय 2 मत आहेत. एक मत म्हणजे काही होणार नाही, जेवढे जॉब जातील तेवढेच पुन्हा निर्माण होतील. दुसरं मत असं की 60% जॉब्स अफेक्ट होतील. मला वाटतं मध्ये कुठेतरी होईल असं मला वाटतं. तुमच्या आणि माझ्या आयुष्यात काय फरक पडेल डीप सीक मुळे? नाही, माझा फार पडणार नाही. मी आता 70-75 उत्तम लेखक आहात. मीच आज एक बातमी काल वाचली, लोकसत्ता की सकाळी कॅरी केली की अख्ख्या पुस्तकाचं भाषांतर एका लेखिकेनं पुण्यातलं. फक्त काय आहे की आज गुगल ट्रान्सलेट जसं आहे, मी वापरलेलं आहे, पण त्यातून 70-80%, कारण इव्हन ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन जे आहे ना त्यामध्ये सुद्धा मशीन डीप लर्निंगच आहे, म्हणजे न्यूरल नेटवर्क वापरून. पण काय आहे की त्या अजूनही 70-80% ठीक आहे. जसजसा डेटा त्याला देण्यात येईल, म्हणजे फ्रेंच आणि इंग्लिश किंवा इंग्लिश आणि हिंदी, जशी अशी ट्रान्सलेटेड पुस्तकं सुद्धा त्याला मिळत जाईल, तसं साम्य शोधत जाईल, तसं तो शिकत जाईल आणि त्यानंतर 4-5 इयर्स त्याचं ट्रान्सलेशन सुधारत जाईल. म्हणजे मला असं वाटतं की आत्ता लोक जी टीका करतात की नाही ट्रान्सलेशन पूर्ण बरोबर होत नाही, आम्हाला पुन्हा बघावं लागतं, पुन्हा चेक करावं लागतं, अगदी खरी गोष्ट आहे. त्या पूर्ण असं ट्रान्सलेट केलं असंच असं दिलं असं होत नाही. आणि 5-10 इयर्स त्यातलं अनेक गोष्टी धुमाकूळ घालतील. आणि त्यामुळे मी ट्रान्सलेटर्सचे जॉब जाणं, ड्रायव्हरलेस कार्समुळे कोट्यावधी ड्रायव्हर्सचे जॉब जाणं, म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे
तो प्रकार खूप मोठ्या प्रमाणात दणका देणार आहे. नवीन जॉब्स तयार होतील. नवीन जॉब्स कसे आता इन्क्लुडिंग 3D प्रिंटिंग. 3D प्रिंटिंग तुम्ही जर का म्हणजे पूर्वी सगळं मॅन्युफॅक्चरिंग सबट्रॅक्टिव्ह असायचं. म्हणजे शिल्पकाराला जे नको तो भाग काढून शिल्प करायचा किंवा एक स्टील किंवा कुठलाही पार्ट दिला की लेथनी किंवा CNC मशीनने आपल्याला नको तो भाग काढून आपण पार्ट करायचो. आता 3D प्रिंटिंगनी जे बनवायचंय त्याची डिजिटल इमेज ठेवायची आणि ज्यांनी बनवायचंय त्याचा वितळला भाग हे किंवा पावडर रूपात त्याला इनपुट द्यायचा. त्या डिजिटल इमेज प्रमाणे तो एकावर एक थर बनवून तो बनवत जातो. या 3D प्रिंटिंग नंतर मॅन्युफॅक्चरिंगचं काय होईल, म्हणजे ते जेव्हा मास स्केलवर शक्य झालं तर असे अनेक प्रश्न, इंजिनिअरिंगचं काय होईल, म्हणजे हा उलथापालथीचा प्रश्न. पण त्याच्यात एक सकारात्मक गोष्ट आहे आणि मग मुलाखतीच्या दुसऱ्याच भागाकडे आपण जाऊ. सकारात्मक गोष्ट मला जी दिसली ती शेतीचं उत्पादन वाढलंय. या शुगर केनमध्ये जेव्हा यायचे प्रोजेक्ट सत्या नडेलाच्या टीमने केली, आम्ही ते एक्झामिन पण केले. जवळपास 40% त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे. आपल्या पुण्यामध्ये मुंडव्यामध्ये राष्ट्रीय फुलांचं संस्थान आहे 60 एकरवरती. त्यांनी आता गुलाबामध्ये कुठले कुठले रोग येतात ते AIच्या मदतीने डिटेक्ट करायला सुरुवात केली. सह्याद्री रुग्णालयामध्ये पुढच्या 16 तासामध्ये रुग्णाच्या शरीरात काय बदल होतील ते आता AI सांगतं आहे आणि प्रत्येकाला त्याचे अलार्म्स मेसेजेस जात आहेत. सो ती त्याची सकारात्मक गोष्ट आहे. त्यात इम्प्रूव्हमेंट आणि तुम्ही चिंता व्यक्त केली त्याच्यावर तर सगळेच बोलतात. पण आता तुम्हाला मला पुरेसा वेळ द्यायचा आहे आणि ते खूप शांतपणे प्रेक्षकांना समजून घ्यायचं आहे. हे जगभरातले शेअर बाजार जे कोलॅप्स झाले त्याचं कारण काय आणि त्याचा भारताच्या शेअर बाजारावरती काय परिणाम? ते अमेरिकेला झाले की इथले होता तो परिणाम होतो आता. पण काय आहे की याच्यामध्ये एक लक्षात ठेवलं की ही मारामारी जी आहे, जी टॉप लेवलची, ती मारामारी आहे की ओपन AI ही जी कंपनी आहे, ओपन AIला मायक्रोसॉफ्टने फंडिंग केलेलं आहे. म्हणजे ओपन AIची सुरुवात ही खरं इलॉन मस्कनी केली होती आणि इलॉन मस्कनी ती वाढवली कंपनी आणि त्यांनीच सॅम अल्टमन त्याला घेतलं, त्याला CEO बनवलं. ती गोष्ट फार रंजक आहे म्हणजे. आणि इलॉन मस्कचे जो चरित्र लिहिलेलं वॉल्टर ह्यांनी, त्या अप्रतिम चरित्र मोठं ते, त्याच्यात ते त्याचं गोष्टीच्या स्वरूपात कोण कोणाला कसा भेटला वगैरे फार छान आहे. त्यावर मी नंतर एपिसोड करणार आहे. पण मुख्य म्हणजे सॅम त्याला त्यांनी आणलं आणि त्यानंतर ओपन AI मध्ये वाद सुरू झाले. म्हणजे त्याला ओपन AI त्याच्या स्वतःच्या स्पेस एक्स आणि इतर ज्या टेस्ला वगैरे या कंपन्यांकरता त्याला वापरायचं होतं आणि टेस्लामध्ये ओपन AI मर्ज करावी असं म्हणून त्याला आधिपत्य त्याच्यावर हवं. इतर सगळ्यांनी त्याला विरोध केला आणि हा बाजूला झाला. इलॉन मस्क तो बाजूला झाल्यानंतर ओपन AIने मायक्रोसॉफ्टची मदत घेतली. सो आता ओपन AI आणि मायक्रोसॉफ्ट एकत्र आहेत आणि एका बाजूला गुगल की ज्यांनी डीप माइंड पहिल्यांदा 2014 साली अक्वायर केलेलं होतं, त्याची खूप मजेदार गोष्ट आहे. आणि त्यांनी मग नंतर जेमिनी काढलं. सो आता जेमिनी इतकं ChatGPT एवढं हे नाहीये. सो त्यांच्यात मारामारी होती आणि ते पण दोघेही, गुगल काय, मेटा काय किंवा ओपन AI काय, ह्या तिघांमध्ये जी काही रेस चाललेली आहे ते तिघही मोठे GPUs वापरतात, हजारो GPUs वापरतात आणि चिकार मोठा डेटा वापरतात. आता चीनी आणि त्याचीच गरज नाही म्हटलं ना, बायडन म्हणाले तुम्हाला GPUs देणार नाही ते गेले खड्ड्यात तुम्ही, आम्ही त्याच्याशिवाय आम्ही करून दाखवतो. मग एनव्हिडियाची गरजच काय? आतापर्यंत एनव्हिडिया जो वाढला होता, म्हणजे पहिल्यांदा गेमिंग मधून आला, शेअर वाढत नव्हते, पण जेव्हा डीप लर्निंग आलं आणि लार्ज लँग्वेज मॉडेल झाले तेव्हा शेअर एकदम बरोबर वाढायला लागले. आणि आता चीनचं आल्यानंतर ह्याची गरजच नाही म्हटल्यानंतर संबंध धाड मला 600 बिलियन भयानक स्टॉक कोलॅप्स झालंय. पण म्हणून मायक्रोसॉफ्टचं पण कमी झाले, म्हणून गुगलचं पण कमी, कारण हे सगळे इन्व्हॉल्ड आहे त्याच्यात. करेक्ट. ती गुगल आणि हे नंतर मायक्रोसॉफ्ट आणि ओपन AI एकत्र आहेत. ही जी कॉर्पोरेट मारामारी आहे त्यात सगळे होते, त्या चीनच्या एकाने सगळेच भांबवले एकदम. मेटा काय, गुगल काय, मायक्रोसॉफ्ट काय, ओपन AI काय, सगळेच भांबवले आणि त्याचा मग कॅस्केडिंग इम्पॅक्ट म्हणून इतर ठिकाणी झाला. राईट. इमर्जिंग. पण आज भारताचं वरती आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, पण आता भारतासारख्या देशामध्ये ह्या गोष्टीचे संभावित परिणाम काय होतील? मार्केट कनेक्ट आहे हा तो भाग झाला, कारण महाराष्ट्र सरकारने आजच अनाऊन्स केलं की आम्ही AIचं एक विद्यापीठ करतो आहोत. तर हे तुम्हाला वाटतं ह्याच्यात काही कनेक्ट आहे? नाही, मला वाटतं करावं. म्हणजे विद्यापीठ म्हणलं आता असं आहे, त्यात दोन भाग. लोक वेड्यासारखं जसं ते 5वी पासून IITचे कोर्सेस जॉईन करतात, तसं आता अलीकडे सगळे AI करत सगळे धावत सुटले. तसं ताबडतोब काही करू नये. मग मी नेहमीच सांगतो की तुम्ही जे करत असाल त्याच्यात तुम्ही एक्सलन्स गाठा, पण तुम्हाला AI काय करेल याची तुम्हाला गरज, त्याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. आणि फक्त AI नाही, एकंदरीत टेक्नॉलॉजी. तुम्हाला एक सांगतो की इंडस्ट्री 4.0 ही 2011 साली त्याची घोषणा झाली जर्मनीत, हॅनोव्हर मला वाटतं. त्या इंडस्ट्री 4.0 मध्ये 8 मेन टेक्नॉलॉजी आहेत.
ऑगमेंटेड अँड व्हर्च्युअल रियालिटी, नंतर IoT आणि IIoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, 5G, ब्लॉकचेन, क्लाउड कम्प्युटिंग, 3D प्रिंटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, अशी ती सगळी, आणि ब्लॉकचेन, अशी सगळी टेक्नॉलॉजी आहे, सगळ्यांचं मिळून आहेत इंडस्ट्री 4.0. आणि जसं सेन्सर्स वाढतील आणि IoT सगळे इक्विपमेंट सगळी जोडली जाईल, इंटरनेट ऑफ थिंग्स, कारखाने जोडले जातील, शहरं जोडली जातील, या सगळ्यांना इंटरनेटचा वरती जो प्रचंड वेग ची गरज पडेल, म्हणून 5G ला महत्व आलं. आणि या सगळ्यामुळे या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे प्रचंड बदल घडणार. इनफॅक्ट बिल गेट्सने सांगितलं होतं 1996 साली, बिझनेस ॲट द स्पीड ऑफ लाईट वाटतं, आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं की मिडलमॅन सगळे नष्ट होतील, म्हणजे सगळी दुकानं वगैरे, कारण ऑगमेंटेड रियालिटीने तुम्हाला शर्ट कसं दिसेल, बूट कसे दिसतील, दागिने कसे दिसतील, स्टाईल, पण ते होत. हो, पण हे आता जाहिराती तुम्ही बघा, मी म्हणून ते ताबडतोब होणार नाही. 10-20 वर्षांनी, आणि त्यावेळी मग रिअल इस्टेटचं काय होईल, कारण अनेक दुकानं, कार्यालय जर का पोस्ट पडायला लागली, बँकांची ऑफिसेसची गरजच काय, ATM आली आणि तुम्हाला कॅश विड्रॉ न्यायची गरज नाही, लोन अप्लाय तुम्ही घरनं करू शकता, प्रॉपर्टी त्याच्याच नावावर आहे की नाही तुम्ही चेक करू शकता. असं म्हणजे याची गरज काय, असं प्रचंड प्रश्न पडेल, आपण डिटेल बोलावं लागेल, पण ह्याचे परिणाम व्हायला वेळ लागेल. मी असं लगेच लोकांनी घाबरून जाऊन उद्या काही होणार नाही, 5, 10, 15 वर्षात, पण ते फार स्पीडीली होत आहे. आणि त्यामुळे जॉब्सच्या नेचरवर नक्की परिणाम आहे. मी 60% जातील असं नाही, 10-20% जातील कदाचित, उरल्यांचं जॉबचं नेचर बदलेल, पण खळबळ नक्की माझं. त्यामुळे माझा सल्ला असा आहे की लगेच सगळ्यांनी डेटा सायन्स आणि AI च्या मागे लावण्याचे, जे तुम्ही करताय त्यात एक्सलन्स गाठा. आपण AI काय करू शकेल, उद्या कुठपर्यंत जाऊ शकेल, ह्याचं तुम्हाला जाणीव असली पाहिजे नक्की, त्याचं वाचन असलं पाहिजे, बेसिक्स माहिती पाहिजे, किंवा एखादा तुम्ही कोर्स केला तरी चालेल, पण लगेच तुम्ही हे बदलून नुसतं फक्त AI करायला पाहिजे असं काही नाही. राईट. शेवटचा प्रश्न आहे, मी जेव्हा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रमुखांचा ह्या AI डिव्हिजन त्यांची मुलाखत केली, तेव्हा ते असं म्हणाले की वैयक्तिक पातळीवरती तुमची असलेली जी कॅपॅसिटी आहे ती आणखी एनहान्स करण्यासाठी तुम्हाला AI ची निश्चितपणे मदत होईल. मग त्यांनी काही उदाहरणं सांगितली. येस, तर ती तुम्ही तिकडे सविस्तर बघू शकता. पण जेव्हा UK गव्हर्नमेंट असं म्हणतं, आणि आता डोनाल्ड ट्रम्प पण म्हणाले त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये की कृत्रिम बुद्धिमत्ता ही आमच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारं एक मोठं इंजिन, ग्रोथ इंजिन बनेल, असं तुम्हाला वाटतं? हो, नक्की. कारण आता शेतीचं उत्पादन, हे बघ, शेतीमध्ये उदाहरणार्थ आज घरी बसल्या बसल्या डिजिटल ट्विन्स नावाची टेक्नॉलॉजी, त्या टेक्नॉलॉजीने तुम्ही कुठे काय पेरावं, कुठे खतं घालावी, हे सगळं करू शकता. ड्रोन्सच्या मदतीने तुम्ही खतं घालू शकता. रोबोट यांनी ती फळं किंवा कापणी पेरणी पण करू शकता. म्हणजे अक्षरशः जवळपास काही माणसं न करता शेती आज होऊ शकेल उद्याच्या जगात. आता त्यामुळे जॉबचं काही होईल, हा याच्यात बोलत नाही मी, पण प्रॉडक्टिव्हिटी वाढणं त्याला म्हणतं. तेव्हा प्रॉडक्टिव्हिटी वाढेल एका बाजूनी, जॉब्सचे प्रश्न निदान जॉब नष्ट होतील किंवा त्याचं स्वरूप बदलेल, आणि त्यामुळे मानसिक स्वरूप बरेच गोंधळ येते. इतकं ऍडजस्ट होणं प्रत्येकाला शक्य आहे अशातला भाग नाही आहे. त्यामुळे हा जो सगळा प्रकार तो आपण बघेल, पण शेतीला उत्पादन किती वाढेल, उद्या 3D प्रिंटिंग आलं, आणि कारखान्यात सुद्धा IoT आणि IIoT या सगळ्यामुळे एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणावर कारखान्यात उत्पादन. 1930 सारखी परिस्थिती नाही येणार ना? नाही, 1930 सालची परिस्थिती वेगळी होती. त्याच्यामध्ये डिमांड संबंध कोलॅप्स झालेली होती, आणि त्यात कॉम्प्लिकेटेड, त्यात मॉनिटरीज लोकांचं म्हणणं ते बँकांचं धोरण चुकलेलं होतं वगैरे. पण केन्सच्या म्हणण्याप्रमाणे सगळं म्हणजे की डिमांड जेव्हा कमी होते त्यावेळेला कारखाने म्हणतात की आम्ही कशाला उत्पादन करू, माल पडू नये, तेव्हा कारखाने बंद पडतात, त्यामुळे बेरोजगारी वाढते, तेव्हा खरेदी क्षमता पुन्हा कमी होते, पुन्हा माल पडून राहायला लागतो, मग पुन्हा लोक कारखाने बंद करतात. हे जे सर्कल आहे ते सर्कल वाढत जातं. जेव्हा GDP कमी होत जातो, 6 महिने कमी होत जातो, त्याला रिसेशन म्हणतात, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला ग्रेट डिप्रेशन म्हणतात. ते 1929 साली झालं. तसं त्याचा इथे म्हणजे माझ्या मते रिसेशन आहेच त्या क्षणाला, भारतात सुद्धा आहे, जगभरात सुद्धा आहे, पण या AI मुळे ते डिप्रेशन येईल अशातला काही भाग नाही आहे. कारण त्या ठिकाणी AI मुळे जॉबलेसनेस नाही जरी वाढला तरी युनिव्हर्सल बेसिक इन्कम किंवा इतर अनेक गोष्टीमुळे लोकांच्या हातात पैसा कसा खेळता ठेवता येईल की जेणेकरून डिमांड वाढेल आणि लोक बाजारात माल विकत घेतील, ते नाही केलं तर मात्र रिसेशन आणि डिप्रेशन. एक शब्द हवाय मला माहिती की कुठल्याही गोष्टीला ब्लॅक अँड व्हाईट नसतं, त्याला ग्रे एरिया पण असतात. तरी पण हे जे डीप सीक आहे किंवा AI आहे, इज इट गुड ऑर बॅड? असं सांगणं अवघड आहे, पण माझ्या मते एका अर्थाने ते चांगलं झालेलं आहे. इव्हन ट्रम्पने स्वागत केलं पाहिजे ट्रम्पच्या त्याचं कारण असं की ते जास्त डेमोक्रेटाईज झालेलं आहे, आणि ते ओपन सोर्स असल्यामुळे, जसं लिनक्स, युनिक्स
हे ओपन सोर्स असल्यामुळे कोणाला फक्त कोणी त्याच्यात बदल जर का करू शकत असेल तर घातपाती करू शकतो. थँक्यू सर. हा त्यातला एक धोक्याचा मी इशारा. खूप खूप आभार आहे. तुम्ही एवढं सविस्तर कमी वेळेमध्ये सांगितलं. वेळेची मर्यादा असते माध्यमाला, तेवढ्या वेळात. एक नकारात्मक गोष्ट मी सांगतो. मॅट्रिक्स जो चित्रपट आहे, त्या मॅट्रिक्सवरून 9/11चा हल्ला झाला असं म्हणतात. म्हणजे मशीनमध्ये टेलिफोन बूथमधनं तो जातो आणि वेगळे रूप घेऊन वगैरे करतो. अनेक जणांनी तो बघितला चित्रपट. ही याची नकारात्मक जरी गोष्ट असली तरी डीप सीक नंतर जगभरामध्ये जी चर्चा सुरू आहे, त्याचा मराठी इतका विश्लेषणात्मक भाग कदाचित तुम्ही पहिल्यांदाच इतक्या सविस्तरपणे मराठी प्रादेशिक वाहिनीवरती बघत आहात. त्यासाठीच तुम्ही NDTV पाहत राहा. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.